सगळं बोलायची ही योग्य वेळ आहे की नाही मला माहिती नाही, पण कालच माझं आणि मंजिरीचं बोलणं झालंय या विषयावर. आता आपल्याही घरात एक लहान मुलगी यायला हवं. आम्हाला काय नात नातू कोणीही चालेल. नाही पण दादा, त्यांच्याही मनाचा थोडा विचार करायला हवा ना. म्हणजे आपल्याला वाटलं मूल हवं आणि मूल झालं असं तर नसतं ना. नर्मदा, हीच योग्य वेळ आहे. अथर्व आणि मीरा आता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात बाळ जन्माला आलं की ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतं. नाही, मला हे मान्य नाही. माझ्या पोटी मी कोणाला आणि कधी जन्म द्यायचा हे मी ठरवणं योग्य नाहीये का? मला बाळ नकोय. मीरा, तू माझ्या वाटेत अडथळा का आणतेस? नाही, काही झालं तरी तुला मूल व्हायलाच हवं. पण काय करू म्हणजे तू तयार होशील. तुझ्या पोटी माझं सावज जन्माला यायलाच हवं. मार्जरी, मार्ग सुचव. मंजिरी, विराचे बाबा, हे बघा, मला या विषयावर बोलायचं नाही आता. तुला कोणी फोर्स करत नाहीये. आय अंडरस्टँड, बाळाचा निर्णय सोपी गोष्ट नाहीये. मी आणि अंबिकाने सुद्धा खूप विचार करून बाळाचा निर्णय घेतला होता. खूप मोठी इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे ती. मुद्दा तो नाहीच आहे मीरा. मुद्दा आहे तुझी रिॲक्शन. तू अशी रिॲक्ट झाली आहेस ॲज इफ आई बाबा तुला काहीतरी चुकीचं करायला सांगता येत नाही तुला, ते फोर्स करतायत. सॉरी, अचानक विषय निघाला, मला कळलंच नाही. आय अंडरस्टँड, होतंच. मीरा, हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवरा आणि बायकोचं नातं ना हेल्दी असायला हवं आहे. त्यांच्यात प्रेम असायला हवं. मग बाळ होणं त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या नंतरचा टप्पा आहे. असं तर नाहीये ना की तुझ्या मनात आपल्याबद्दल संशय आहे, तू आपल्या नात्याबद्दल शुअर नाहीयेस म्हणून असं बोलतीयस. नाही, तसं काही नाहीये. ठीक आहे, तुला वेळ हवाय ना,
तू वेळ घे, जितका वेळ हवाय तितका वेळ घे. फक्त एवढं समजून घे की आई बाबा जे काही बोलतायत ना ते खूप इमोशनल होऊन बोलतायत आणि ते साहजिक आहे खूप. फक्त आपल्याला त्यांना ना खूप मच्युअरली हँडल करायला हवं. बाकी ह्या मुद्द्यावर तुला घरात कोणीही फोर्स करणार नाही. निश्चिंत राहा. हे बघ, मला माहिती आहे आता तुझ्या मनात आईंबद्दल काय आहे, पण त्या जर बाळाचा विचार करत असतील त्यामागे काहीतरी चांगलं कारण असेल ग. असेल, माहित नाही. मीरा, आई होण्यात खूप मोठं सुख आहे. मी आताही एक आईच आहे. वेदा माझ्यासाठी पुरेशी आहे. हो, पण वेदाचं काय? तिला भावंडांचं प्रेम नको का मिळायला? मीरा, वेदासाठी तरी तुम्ही बाळाचा विचार करायला हवा ग. सांगितलं ना, वेदा असताना मी बाळाचा विचार करणार नाही. आणि जसं तू म्हणालीस, खरे, मी तिला 9 महिने पोटात वाढवलेलं नाहीये. मी तिला जन्म दिलेला नाहीये, पण मी माझ्या पोटच्या मुली इतकंच प्रेम करते तिच्यावर. मीरा, हे बघ, मला कळतंय माझ्या बोलण्याने तू दुखावली गेलीयस, आणि मला हेही माहितीये की तू वेदासाठी कुठलाही त्याग करू शकतेस. पण मीरा, माझं ठरलंय.